नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजपासून चौथी आणि सातवी बॅच स्कॉलरशिप बॅच चालू होणार आहे. सो आजपासून ही जी बॅच चालू होणार आहे यामध्ये आता या आठवड्यामध्ये डेमो लेक्चर आपण ठेवलेली आहे. बरेचसे विद्यार्थी बरेचसे पालक आता सध्या आमच्या टीमला कॉल करत आहे आणि बरेचसे मेसेज आमच्या ग्रुपला पण आलेले आहेत. सो विद्यार्थ्यांची पालकांची मागणी होती की साधारणतः प्रत्येक विषयाचं आम्हाला डेमो सेशन तुमच्या चॅनलवरती बघायचं आहे. सो आजपासून ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी पण, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पण ही डेमो लेक्चर असणार आहे यूट्यूबवरती. म्हणजे तुम्ही आत्ता मला ज्या ठिकाणी बघत आहात याच चॅनलवरती तुम्हाला हे सगळे डेमो लेक्चर बघायला मिळणार आहे. आजपासून दररोज संध्याकाळी 6 वाजता आणि 7 वाजता हे डेमो लेक्चर आहे. आता हे डेमो लेक्चर म्हणजेच खरं म्हणजे ॲपमधले हे पहिले लेक्चर्स आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चरच आहेत. बाकी ज्यांनी ॲडमिशन घेतले नाही त्यांना प्रत्येक विषयाच्या फॅकल्टीचं इंट्रोडक्शन घ्यायचं होतं म्हणून डेमो लेक्चर आपण यूट्यूबवर ठेवलेले आहे. सो तरी पण ज्यांनी ॲडमिशन त्यांनी काय करायचं, या विद्यार्थ्यांनी काय करावं हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यांनी ॲडमिशन घेतलं नसेल त्यांनी पण हा व्हिडिओ कुठे बघावा, कसं बघावा आणि याच्यातला काय समजून घ्यायचं हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बरोबर आहे. डेमो लेक्चर कधी कुठे बघावं म्हणजे जे तुम्हाला बघा 7वी स्कॉलरशिपची बॅच ज्या प्रथम 200 विद्यार्थ्यांना आपण 499 फी देतोय, सेम 7वीची बॅच प्रथम 200 विद्यार्थ्यांना 499 फी देतोय. ऑलमोस्ट 200 विद्यार्थ्यांना काहीच विद्यार्थी शिल्लक आहे. सो तुमच्यापैकी जे मला हा व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला जर अपेक्षित असेल तर तुम्ही 200 मध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. 500 रुपये फी फक्त आहे आणि यामध्ये सगळी टीम तुम्हाला या आठवड्यात इंट्रोड्यूस होऊन जाईल. 500 रुपये तुमचे एका दिवसाचे फक्त, कदाचित पालकांचे रोजंदारीचे पैसे असू शकतात, कामाचे पैसे असू शकतात. सो नक्कीच याचा फायदा करून घ्या. आता यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा, डेमो लेक्चर विद्यार्थ्यांनी काय करावं. ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे ना त्यांनी काय करावं, हे डेमो लेक्चर म्हणजे तुमचं ॲडमिशन झालं असेल तर तुमचं लेक्चरच तुम्ही समजावं. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे बघा, यामध्ये आम्ही काय काय घेणार आहोत. यूट्यूबला कुठे तुम्ही आत्ता माझा हा व्हिडिओ जिथे बघतात ना तिथेच तुम्हाला दररोज संध्याकाळी 6 आणि 7 लेक्चर असेल. या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात फक्त ॲपवर राहतील, यूट्यूबला बघायला मिळणार नाही. बरोबर. मग यामध्ये काय होणार आहे, यामध्ये आम्ही तुम्हाला सगळा अभ्यासक्रम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. जसं की आजचं सेशन कोणाचं आहे, आजचं सेशन माझंच आहे, गणिताचं. गणित 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना 7 वाजता बुद्धिमापन चाचणी 7वी याचं इंट्रोडक्शन लेक्चर आज आहे. उद्या गणिताचं 7वीचं असेल आणि बुद्धिमापन चाचणीचं 4थीचं असेल. आता याच्यात इंट्रोडक्शन इन द सेन्स तुम्हाला आम्ही पूर्ण अभ्यासक्रम लक्षात आणून देतोय. अभ्यासक्रम म्हणजे सब्जेक्ट, टॉपिक आणि सब टॉपिक कोणकोणते आहेत. दुसरं काय त्याच्यामध्ये बघा, विषयानुसार सर्व टॉपिकची नोंद तुम्हाला काय करायचं आहे, या स्कॉलरशिप एक्झामसाठी प्रत्येक विषयाला तुम्हाला नोटबुक करायची. भले तुम्ही एक नोटबुक घेऊन त्याचे 2 पार्ट केले तरी चालेल किंवा सेपरेट नोटबुक केली तरी चालेल. ओके, एवढा थोडासा खर्च तुम्हाला करायचा नोटबुकसाठी. भले एकाचे 2 करा किंवा 4 सेपरेट घ्या. ओके, त्यामध्ये काय करा, सुरुवातीलाच तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पेजवर हा अभ्यासक्रम लिहून ठेवायचा आहे की मला गणिताला कोणकोणते टॉपिक आहेत, त्याचे सब टॉपिक कोणकोणते आहे हे लिहून ठेवायचे. आमची टीम तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. आज तुम्हाला मी सांगितलं माझंच लेक्चर आहे. दुसरं काय, विषय टॉपिकनुसार गुणांची विभागणी त्या टॉपिकच्या समोरच लिहायचं की मला या स्कॉलरशिप एक्झामला हा सब्जेक्ट, या सब्जेक्टला हा टॉपिक लिहिला मी तर किती मार्काला आहे, ज्याला आपण गुणांकन म्हणतो, भारांश म्हणतो, तो पण लिहून ठेवायचं. म्हणजे जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी त्यांना सुद्धा इंग्लिशमध्ये टोटल टॉपिक आम्ही एक्सप्लेन करणार आहोत. मराठी प्लस इंग्लिश, बायलिंग्वल असेल. मग इंग्लिशच्या मुलांना वाटलं की मला इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहायचं, मराठीच्या मुलांनी मराठीमध्ये लिहायचं आणि याचे मार्क किती ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सो लक्षात काय येईल तुम्हाला की स्कॉलरशिप एक्झामला मला अभ्यास करताना गणित या विषयातल्या कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येणार आहे. म्हणजे काय बरं, म्हणजे तुम्हाला त्या टॉपिकचा अभ्यास जास्त करावा लागणार आहे. सिंपल आहे. सो या पद्धतीने आम्ही तुम्हाला पहिले इंट्रोड्यूस करणार आहोत. बघा मग काय होईल माहिती आहे का, तुम्ही जेव्हा गणिताचा अभ्यास करायला लागला, तुम्ही मॅथचा स्टडी करत असताना तुम्हाला हे लक्षात येईल की कोणता टॉपिक महत्वाचा आहे आणि मग अभ्यास करताना त्या टॉपिकला वेळ जास्त द्यायचा आहे, समजून घ्यायचं आहे. समजतं मी काय बोलतोय? हां, ते तुम्हाला इथे या सेशनमध्ये असणार आहे. हे सेशन कुठे असणार आहे तर 6 वाजता मी तुम्हाला सांगितलं 4थी स्कॉलरशिपचं सेशन आहे. आणि कोणाचं सेशन आहे, गणिताचं सेशन आहे. मी स्वतःच त्यामध्ये असणार आहे. मी स्वतः तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, BG बापू गायकवाड. आणि 7 वाजता 7वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची बॅच असणार आहे. 7 वाजता तिथे काय असणार आहे, बुद्धिमापन चाचणी. बरोबर का, म्हणजेच आपण त्याला काय म्हणूया, बुद्धिमापन चाचणी, मॅथ, आणि याला म्हणूया आपण रिझनिंग. कोण घेणार इथे, योगेश बोबडे सर घेणार आहे.
ओके, असे सेशन आज असणार आहे. सो पालकांनी पण लक्षात घ्या, पाल्यांनी पण लक्षात घ्या. पालकांना तुमच्या पाल्याला सांगायचं बाबा रे 6चे 7चे लेक्चर तू बघ, तुमच्या इयत्तेनुसार ते लेक्चर बघ, तुला आवडलं, तुला समजलं तर तू कंटिन्यू बॅचला जॉईन होऊ शकतो. किंवा हे झालं विषयाचं इंट्रोडक्शन. नंतर आम्ही कंटेंट पण तुम्हाला देतोय, कंटेंटचे पण लेक्चर आम्ही तुम्हाला देत आहोत. सो कंटेंटचे पण लेक्चर तुम्ही बघून घ्या. म्हणजे काय, डायरेक्टली एक टॉपिक आम्ही शिकवणार पण आहोत. सो कोणाचाही अभ्यासक्रम एक्सप्लेन करताना जर तुम्ही बघितलं तुम्हाला अंदाज येऊन जातो की हे कसे शिकवणार आहेत, नाही का. स्वतः मी तुम्हाला शिकवणार आहे. सो काळजी करू नका, टू द पॉइंट, एकदम प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल असं शिकवलं जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यांशी आमचं कम्युनिकेशन पण होणार, डाऊट क्लिअरिंग सेशन पण होणार, पालकांची मीटिंग पण आम्ही घेणार आहोत. तुमचे रिपोर्ट कार्ड पण जनरेट होतील. प्रत्येक शनिवारी टेस्ट असते, त्यातनं मार्क कळतात ना आपल्याला, 10 पैकी किती मार्क पडले, मग कुठे कमी पडतो आपण ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सो आजपासून हे डेमो लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना सुद्धा युट्यूबवर बघायचं आहे. ज्यांनी ऍडमिशन नाही घेतलं त्यांनी सुद्धा युट्यूबवर बघायचं आहे. आणि हे सगळे लेक्चर तुम्हाला बॅचमध्ये पण आम्ही अपलोड करणार आहोत. तुम्हाला सर मग बॅचमध्ये टाकणार का? यस, टाकणार. प्रत्येक विषयाचा सिलेबस काय आहे, टॉपिक काय, हे बॅचमध्ये पण आम्ही टाकणार ना. सो बॅचमध्ये पण तुम्हाला हे अवेलेबल असणार आहे. पण तुम्हाला बघायचं कुठे? युट्यूबवर. ते युट्यूबवरचं लेक्चर संपलं की 12 तासात ते डाउनलोड होऊन तुमच्या ॲपवरती सुद्धा ते तिथे अपलोड केलं जाईल. समजते मी काय बोलतोय? हा, दुसरं सिलेबसची तुम्हाला कॉपी, PDF स्वरूपातली कॉपी सुद्धा ॲपवरती आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्ही तिथे पण बघू शकता. तिथे पण आम्ही टाकून देणार आहोत, काळजी करू नका. ओके. हा, सो ऍडमिशन झाल्या पाल्यांनी काळजी करू नका. तुम्हाला आता ग्रुप पण बनलेला आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप पण बनलेला आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला ऍड करण्यात आलेला आहे. पण काही पालक किंवा पाल्यांनी फोन उचलले नाही आमचे, त्यामुळे ते ऍड करायचे बाकी असेल. सो त्यांनी काय करा, आमच्या टीमला कॉल करून घ्या, तुम्हाला ते ग्रुपमध्ये ऍड करतील. ऑलमोस्ट मुलं ग्रुपमध्ये ऍड झालेले आहे. तुम्हाला मी एक नंबर पण देतो, ह्या नंबरला कॉल करून तुमचं नाव तिथे ऍड करून घ्या. बघा हा एक नंबर, जस्ट नंबर तुम्ही मला बघा, हा नंबर आहे, यांना कॉल करा, हे तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतील. कॉल नाही उचलला तर जास्त टेन्शन घेऊ नका, त्यांना एक व्हॉट्सअपला मेसेज द्या, नाही तर परत 2 तासांनी 1 तासांनी कॉल करा, ते ऍड करतील. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यामुळे तुम्हाला ऍड करतील ते. ओके, आता हे झालं मी तुम्हाला सांगितलं. आता संध्याकाळचे 2 सेशन बघा ऑलरेडी युट्यूबवर आम्ही, आता तुम्ही जर बघितलं युट्यूबवर जाऊन तिथे ऑलरेडी लाईव्ह सेक्शनमध्ये जा. युट्यूबवर लाईव्ह सेक्शनमध्ये जायचं, कसं जायचं मी तुम्हाला थोडा डेमो पण देतो. तुम्ही ऑलरेडी ह्या चॅनलवरती आहातच, बरोबर की नाही? तुम्ही ह्या चॅनलवरती आहातच ऑलरेडी. इग्नाइट पाठशाला बघा, यावरती तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये जर गेलात ना, इथे लाईव्ह मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. बघा लाईव्ह कुठे गेलो मी? लाईव्ह व्हिडिओत नाही, लाईव्ह मध्ये गेलो की तुम्हाला हे 2 सेशन इथे लागलेत. बघा 2 सेशन, एक संध्याकाळी 6 वाजता माझं आहे आणि 7 वाजता योगेश सरांचं. दोन्ही सेशन तुम्हाला बघायचे. 4थीचे विद्यार्थ्यांनी हे बघा, 7वीचे हे बघा, किंवा तुम्हाला आवडेल ते बघा. पण मग स्पेशलाइज आहे 4थीचं आणि हे 7वीचं. आज सेशन कुठे आहे? युट्यूब चॅनल. कोणता चॅनल आहे? इग्नाइट पाठशाला नावाने चॅनल आहे, याच्यावरती तुम्हाला हे बघायला मिळेल. बघा ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? म्हणजे काहींना प्रश्न आहेत ना की खरं आजचं शेड्यूल काय, तर सांगितलं मी तुम्हाला. हे आठवड्याभर तुम्हाला शेड्यूल इथेच असणार आहे शनिवारपर्यंत. ओके, त्यानंतर तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल ना, तर तुम्हाला काय करायचं? शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे इथे ऍपवर गेलात तुम्ही, इथे खाली बघा माय कोर्सेस आहे. तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तर माय कोर्सेसवर जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला इथे दिसेल बघा लाईव्ह कंटेंट टेस्ट. आता अपलोड होतील ते, अजून झालेत का तिथे? नाही. आता दिसेल का तुम्हाला? नाही, अजून चालू होणार आहे. म्हणजे आजचं लेक्चर तुम्हाला उद्या दिसेल तिथे कंटेंटमध्ये. आणि लाईव्ह लेक्चर कधी आहे? 17 नोव्हेंबर पासून तुम्हाला ॲपवर दिसेल लाईव्ह. आत्ता दिसेल का? नाही दिसणार. सो काळजी करू नका, हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. कुणाला जर अडचण वाटते ॲप हँडल करायला, त्यांनी काय करा, आमच्या टीमला कॉल करून घ्या. ओके, हां. आणि सगळ्यात शेवटी हा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, नाही उचलला तर परत एकदा कॉल करा, कारण बरेच रश आहे, बरेच पालकांचे आता कॉल येत आहेत, त्यांना एक्सप्लेन करताना वेळ जातोय थोडासा. ओके, सो आज आपण भेटणार आहे 4थीची मुलं 6 वाजता, 7वीची मुलं 7 वाजता. ओके, सो भेटूया 6 वाजता 7 वाजता, आणि हे सेशन शनिवारपर्यंत युट्यूबवरच चालतं. ओके, चलो, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.